नमस्कार मित्रांनो, 5 वाजलेत आणि मी फक्त 2 तास झोपले आणि मित्रांचा कॉल आला की आपल्याला ट्रेकला जायचं आहे. सो नाव वी आर गोइंग फॉर ट्रेकसाठी चाललो आहे आपण. इथं मजबूत मस्ती करणार आहोत आणि होप तुम्हालाही माझ्यासोबतचा प्रवास आवडेल. सो दिस इज माय फर्स्ट व्लॉग आणि सांभाळून घ्या काय चुका झाल्या तर, आणि माझ्यासोबत प्रवास करा. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल माझा प्रवास. सो चला स्टार्ट करूया. वेलकम बॅक मित्रांनो. आणि आपण जर्नी स्टार्ट केली आहे, तर आपण आता पहिल्यांदा जाणार आहोत आपल्या ग्रुपकडं. दॅट्स मनोवा नगर. आणि मनोवा नगरनंतर बघू आता कुठं काय होतं. सो तो पण जरा झेला आणि चला. सो गाईज आपण आता सध्या मनोवा नगरमध्ये पोचलो आहोत. वेट करते त्या नालायक लोकांसाठी. आहेत काय नालायक लोक. लेट्स सी कधी पण येतात. हे बघू शकता तुम्ही, या अंधेरी गुफ्यामधून काही चमकणारे दात येतील. अशा अंधेरी गुफेत राहतात ते नालायक लोक. ते नालायक लोक दिसले तर ना, अजून तुम्हाला आल्या त्यांचे दात दिसतील बघा. हे गाईज, मी काही नालायक लोकांच्या बद्दल तुम्हाला सांगत होतो. तर आज मनोनगरच्या वाटेवरती ते नालायक लोक भेटलेले आहेत आणि ते नालायक लोक आहेत तिथं. केवढी वेळ लावता तुम्ही यार. एवढं मला मी बोललेलं ना तुम्हाला व्हिडिओमध्ये की या अंधेरी गुफ्यामधून एकच माणूस येईल, ते दात चमकत असतील. आणि इथं बघा, दॅट्स माय पॉवर यू नो. पण पहिला ब्लॉग आहे, जरा समजून घ्या जरा. इथून तिथं जरा आपण कुठे चाललो रे? मामाभाचा डोंगर. ओके, सो बघू पुढच्या नालायक लोकांना भेटू. सो गाईज, आपण मामा भांजा पहाड तर नंतर चढणार आहोत. आता हा मनोवा नगरचा डोंगर चढणार आहोत. तुम्हाला बघायचं तो डोंगर बघायचा आहे ना? आर यू रेडी? आर यू रेडी? ओके. हा आहे तो डोंगर ज्याला लहानपणापासून आम्ही चालता आणि हा बघा, ओ माय गॉड. सोशल वर्क करूया जरा. गुड बॉय, व्हेरी नाईस बॉय. गाईज, फायनली आपण मानपाड्याला पोचलोय. आपल्या मामा भांजाचा ट्रेकचा दुसरा पडाव. सो ही 65 व्यक्ती लोक सगळे काळे कोण नाही दिसत आहे. तुझा मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय काहीतरी. दिल से लगता है भाई, आप समझ ही सकते. काय नाही प्रॉब्लेम झालाय. आपण कुठे आलोय? आपण चाललोय सिंगापूर. मामा भांजा पहाड, मामे भांजे पहाड, सरकार मामे भांजे पहाड. हो ना, याने पण घेतलंय ना फुल. मला पण घ्यायचंय रेकॉर्डिंग करायला. एक मिनिट. हे अरे मी पैसे काढून आणू का? हा जा ना, 1,500 रुपये काढून. अप्रतिम. हा बघा भुक्कड माणूस कसा बसला रस्त्यावर. एक्सक्यूज मी, हा रस्ता नाहीये. मानपाड्याच्या गलिच्छ जागेवर बसलाय. आज दर्शन दिनकर पडवळने खर्च केलेला आहे आमच्या उपम्यासाठी. बघा आमिर लोक अशी दिसतात. हे बघा चेहरा दाखवा आमिर लोकांचा. हे बघा लेफ्ट साइड जरा, राईट. हा, असं अशी लोक दिसतात आमिर. तुम्हाला काय वाटतं? तुझा फोटो दाखव. हा, माझा ब्लॉग आहे, काय एडिट होणार मला माहिती आहे. तो माझ्यावर काय घाण बोलू नको. समझ में आया?
समझ में आया क्या? मगज में आया क्या? मैं तेरे बाद में आया क्या? नहीं दे रहा। लीव करता होता है ना सोडून. चलो गाइस बाय, मिलते हैं लोकमान्य नगर. चलो 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 बाय. असं म्हणायचंय की बाकीचे जे 2 लोक आहेत ते अमीर फॅमिली आहेत भाई, पक्का अमीर आहे भाई, अंबानी पहिले म्हणून ते येतात गाडीनी आणि आम्ही भाई गरीब. आम्ही चाललोय रिक्षा 4 लाखाची असते ना, 4 लाखाची रिक्षा. आम्ही येतो 4 लाखाच्या रिक्षा आणि लोकमान्य नगर. वेट अँड वॉच मॅन. हे भाई हे गाइस, सो हम यहाँ सॉरी मी हिंदी मध्ये काय बोलते ते तुझं चुकी आहे. सो आपण इथं पोहोचलोय आता. टाइम काय झाला रे? 1 hour later. टाइम झाले 2 hours later. 1 मिनिट थांबा. 3 hours later. The next day. 2,000 years later. 6:30 वाजले आणि आपण लोकमान्य नगरच्या बस स्टॉप जवळ पोहोचलोय आणि बघू बाकीचे कार्टे कधी येतात आणि मग तसं आपण व्लॉग स्टार्ट करू. ये सीरीज बोल. थांब. यो आजा. कॅमेऱ्यात म्हणजे भांडणं चांगलं नाही वाटत. आता मर्डर करणार आहे. ए Guys, आज आता बर्थडे, तो आज बुलेट वरती आला. कलर सेम टू सेम. ओ मागू तो आता तुम्हाला कसं वाटतंय? चला 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 चला. म्हणजे तुम्ही गाडीवर आम्ही चालत. मला बोलायचं ना, विषयच संपला भाई, विषयच संपला है ना. दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, दुनिया भर का गम हमें इनाम दिया है. हाँ येतो आम्ही, येतो. नीच माणसं तुम्ही, नीच नीच माणसं आहेत आम्हाला सोडून. बस तो पण नाही नाही एनॉक सोबत चालू देतो. चलो गाईज एनॉक. सो नमस्कार मित्रमंडळांनो, माझं इथे ब्लॉग चाललाय ना. सो आपण आज मला बघायचं आपण कुठे चाललोय. ए दोघं फर्स्ट ब्लॉग आहे, जरा सांभाळून घ्या. आपण इकडे जाणार आहोत. महिना होणार. सो आपण आता ब्लॉगिंग साठी ब्लॉगिंग नाही ट्रेकिंग साठी स्टार्ट करूया. विश यू फर्स्ट ऑफ ऑल विश यू मेनी हॅपीनेस ऑफ द डे. अंकित भाई, कसं वाटतंय आज तुम्हाला मनोज पर्याच्या नवीन चॅनलवर नवीन ब्लॉग वरती पहिलेच बर्थडेकर व्यक्ती? कसं वाटतंय तुम्हाला? दिल खुलास. दिल खुला आगा गा गा झनाट. हा कुत्रा बघितलाय का? कुठल्या देशाचे? झालेलं आहे. आपण त्या साईडने घुसायला पाहिजे होतं, तर आपण इकडनं घुसलो, त्यामुळे आपल्याला जरा त्या साईडने जायला लागेल. तुमच्यासाठी एक खूप चांगले शब्द आलते माझ्या मनात, पण फायदा घेऊन पळताय तुम्ही. इथं बघा खुकार लोक परत माघार येताना तर कैसन बा माय गॉड, माय शूज बघा, माझे कल्याण झाले आहेत. माझे शूज इथं आधीच फाटलेले येतात. कुठनं 200 रुपये. आपण भरपूर गू करून इकडे ठिकाणी रस्ता चुकून शेवटी आपल्याला एक खूप भला माणूस भेटलाय. तो आपल्याला वाट दाखवतोय आणि अशी लोक आपल्याला प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती भेटतात. आपण जेव्हा वाट चुकतो वाट दाखवायला. तुम्हाला बघायचा तो माणूस? आय वॉन्ट टू सी. आय विल शो यू. वेट मिनिट. बघा तो
भला माणूस तू नाही, तू उठ रे. हा तो भला माणूस आहे, तो आपल्याला वाट दाखवणार आहे. और मैं आसमान की ऊंचाइयों पे कोहरा ही कोहरा. ही एक मिनिट दर्शन, तो बघ सूर्य बघ तिकडं. अरे बरोबर आहे, झरा आला बरोबर आहे, हा रस्ता बरोबर आहे आता परफेक्ट. सो चला आपण जाऊयात, या सुंदर दुनियाला बघूया. सुंदर दुनियेला बघू आणि त्याचा आनंद घेऊ. आज असे दिवस आलेत की ज्याच्यात आपल्याला खूप त्रास तणाव आहे, तर त्याच्यापासून आपण जरासा वेळ काढू आणि या सुंदर निसर्गाला, सुंदर देवताच्या कार्याला आपण जवळून पाहू आणि त्याला जगण्याचा प्रयत्न करू. कारण आपण रोज तर मरत असतो प्रत्येक कामात. मग आज आपण निसर्ग जगूया आणि सुरुवात करूया आपला बघा तिकडे ते दाखव. मामा भांजा ट्रेक. आपण पुढे गेले ते आपण स्टार्ट करूया आपण आपला प्रवास आणि निसर्गाला भेट. ये भाई सिनबाग और मैं आसमान की ऊंचाइयों पे, तिथं सूर्य उगवलाय. त्यांचे पाय भी दुखायला लागले, बट आय एम फिट. मी जायला पुढे बघा. भाई सो गाईज, आज भरपूर म्हणजे टायमानंतर, एवढ्या महिन्यानंतर आज बाहेर आलो आणि जरा प्रकृतीचा स्पर्श बघितला. वन ऑफ द बेस्ट फिलिंग एव्हर. जी मनाची शांती भेटते हे सगळं बघून, तुम्ही फील नाही करणार. तुम्हाला यावं लागेल इथं आणि स्वतः या प्रकृतीचा आनंद, प्रकृतीचा स्पर्श जरा इकडे मला. याची मराठी जरा आहे ना, जी इंग्रजी याची एकदम चांगली नाही तशीच. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल. तू हिंदीत बोल. तुझी तर काहीच चांगली नाही. मग चल मालूम है, चल बाप को मत सिखा, चल निकल. याला फुटेज याची सवय माहिती आहे. करण बनतोय तो आता, करणची जागा घेतोय. हे बघा, तुम्ही बघू शकता, फ्रंट व्ह्यू न दिसतंय का? बघू शकता पूर्ण शहर, पूर्ण शहर हा धुक्याखाली आणि आपण या सगळ्यांच्या वर, भगवानचं बी उपर आहे आपण. चला निघूया. हो भाई, गाईज एवढ्या फाटेपर्यंत चढलोय आणि फायनली जाऊन आम्ही बोलतात ना ते स्वर्ग भेटणं. स्वर्ग आम्हाला भेटले, तुम्हाला बघायचं. वेट अ मिनिट. अनिकेत, स्वर्ग भेटलंय, कसं वाटतंय? ओ माय गॉड, कर हर मैदान फतेह. मयूर,
से हाय टू माय व्लॉग गाईज. इथं लडखत बघा आम्ही हा प्रवास गाठलाय. कमॉन गाईज. मी एक पाऊल माझ्या मंदिराच्या पुढे टाकतोय आणि आय होप मी ही लढाई जिंकणार. मैं लड़ेगा और जीतेगा मैं जीतेगा. कम ऑन या. फायनली अजून थोडस चालायचंय मला. अनिकेत साहेब चला हो. पोहोचलोय मी. पोहोचलोय. त्याला हे माहित नाहीये दुसरीकडे जायचं आहे. ओपी अनिकेत वरती आहे भाई. फायनली गाईज आम्ही पोहोचलोय मामा भांजा पहाडवर. पहाड ना डोंगर ना. हे चित्र आपल्यासोबत खेळतात बघा. मला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू 1 मिनिट. Happy birthday dear Aniket. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. What is trekking? थँक्यू सो मच गाईज शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी. मी एवढंच व्लॉग शूट करू शकलो कारण की मी वरती जसा पोचलो माझा फोन डायरेक्ट खिशात गेला. कारण की मला वाटलं नाही की व्लॉग शूट करावं. कारण की तो मुमेंट तो सीन एवढा सुंदर आणि एवढा अप्रतिम होता की मी जस्ट फ्लोमध्ये वाहत गेलो आणि मी व्लॉग शूट करू शकलो नाही. पण आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. बस थँक्यू.